हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तो व्हिडिओ पूर्ण बघा। आज आहे रविवार आणि रविवार निमित्त मी काय बनवते ते पूर्ण बघा। तर सकाळी मी आज लवकर उठली, पाणी बिनी भरून घेतले, बाकीची घरातली सर्व कामं करून घेतली आणि आता मी काय बनवते ते दाखवते, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। सकाळी सकाळी मी इथं देवघर चांगलं साफ करून घेतले, फोटो पुसून घेतलेत आणि बघा मी इथं देवपूजा करून घेतलेली आहे। बघा हे फुलं आहे ना, हे फुलं मी लावलेल्या झाडांची फुलं आहेत, तर त्याच्यात मला खूप छान वाटतं की स्वतः लावलेल्या झाडांची फुलं आपल्याला देवाला वाहायला मिळतात। आता सगळे फुलं तोडून मी देवाला वाहून घेतले आणि देवपूजा करून घेतली। सुंदर असं सजावट करून घेतलीत। बघा माझं देवघर। काल सकाळी मी इडली बनवायसाठी तांदूळ आणि उडदाची डाळ, थोडीशी मेथी भिजत ठेवली होती आणि संध्याकाळी ते मिक्सरला बारीक करून घेतले आणि संध्याकाळी मार्केटमध्ये जाऊन सांबार बनवण्यासाठी ज्या भाज्या पाहिजे होत्या ते घेऊन आले। सकाळी सकाळी लवकर उठून घरातली सगळी कामं करून त्या सर्व भाज्या कटिंग करून घेतल्या आणि कुकरला 2-3 शिट्ट्या देऊन घेतल्या। कुकरला 2-3 शिट्ट्या देऊन घेतल्या आणि भाजी मस्त, कुकर थंड झाल्यानंतर भाज्या मस्त अशा व्यवस्थित बारीक करून घेतल्यात आणि आता मी सांबाराला फोडणी देऊन घेणार आहे। इकडे बाजूला इडलीचा कुकर लावून घेतलाय। इथे मी कढई तापायला ठेवली आणि भाज्या पूर्ण बारीक झाल्या का नाही अशा साह्याने चेक केल्या। भाजी पूर्ण आपली व्यवस्थित बारीक झालेली आहे। आता मी सांबाराला फोडणी देऊन घेणार आहे। कढईमध्ये तेल टाकते। इथे चवीप्रमाणे मीठ टाकते आणि कोथिंबीर टाकते। सांबार आपलं मस्त तयार आहे। एकदम छान सांबार झालेला आहे। इथं आपलं मस्तपैकी सांबार तयार आहे। चला तर मग मी इथं इडली सांबारचा नाश्ता करून घेते आणि पुढच्या कामाला स्टार्ट करते। घरात किती जरी कामं केली तर कामं कमीच पडतात। स्वच्छता तर ठेवावंच लागते, साफसफाई करावंच लागते। किती वरती कामं करत राहिले तर धूळ तयार होते। तर इथं माझी बघा मांडणी खराब झालेली आहे, तर ती मांडणी मी काढून घेते आणि चांगली स्वच्छ घासून घेते। नेहमी एक ना एक काही ना काही स्वच्छ साफ करावंच लागतं, त्यासाठी मी मांडणी काढून घेतली, मांडणी घासून घेते आणि त्याच्या पुढे मी भांडी पण व्यवस्थित लावून देणार आहे। तर एक दिवशी थोडं काढत राहिलं तर काम थोडं कमी होत चालतंय, म्हणून मी माझा वेळ भेटला तर तसं थोडं काढून घेते। माझी मांडणी इथे घासून झालेली आहे। आता मी ती चांगली स्वच्छ धुवून ठेवून दिली आणि आता मी किचनचा कडापा घासायला घेतलाय, किचनची स्टाईल। आता मी वरती चढून स्टाईल घासून घेते। स्टाईल पूर्ण व्यवस्थित घासून पुसून काढते आणि नंतर मग मी तिथं माने सेट करणार आहे। ते बघा घासल्यानंतर स्टाईल एकदम स्वच्छ होते। किचनच्या वरती असल्यामुळे तिथं तेलकट चिकट वाफ लागते आणि त्याच्यामुळे स्टाईल आपली चिकट होते। ते मी पण स्प्रे वापरत नाही, माझ्या हातातच स्प्रे असतो। इथं बघा नळाखाली मी कपडा बुडून पहिले साबणाने स्वच्छ स्टाईल घासून घेतली, नंतर मी चांगल्या कपड्याने मी पुसून घेते। स्टाईल चांगली साफ केल्यावर एकदम छान टकाटक दिसते। वरच्या वर ते 4-8 दिवसांमुळे एकदा तर ती स्टाईल पुसावंच लागते, पण मान्य असल्यामुळं बाजूची स्टाईल माझी सगळी पुसून होत होती, पण मांडणी खाली राहत होती। मग आज मांडणी काढून घेतली, मांडणीतले सगळे भांडी पण घासून घेतलेत आणि बघा व्यवस्थित किचन स्टाईल व्यवस्थित साफ करून घेतली। स्टाईल साफ करून झाल्याच्या नंतर खाली कट्टा बिट्टा सगळा व्यवस्थित पुसून घेतलाय। किचनचं वरचं पण व्यवस्थित सगळं पुसून घेतलंय।
दोन 3 कपड्यांनी पुसल्यावर एकदम छान निघतं. कारण वरती चढून आपण काय डेली नाही साफ करत, 8-10 दिवसांमुळे ते साफ होते. त्याच्यामुळे एकदाच करते, व्यवस्थित 4 वेळा केलं तर व्यवस्थित स्वच्छ निघून जाते. इथं लाईटीचं बोर्ड आहे, तिथं पण पुसून घेतले. फॅन पण पुसून घेतलाय. फॅनच्या साईडनी पण व्यवस्थित पुसून घेतले आणि पावडरच्या पाण्याने वरचं हे पण बिंगल सगळे व्यवस्थित साफ करून घेतले. तिथं पण चांगलं पुसून घेतले. सगळं माझं साफ करून झालंय. आता मी मांडणी जॉईन करून घेते. मांडणी जॉईन करून घेते. त्याच्या आधी मी भांडी पण घासून पुसून ठेवली होती. नंतर कडापा घासून घेतला, किचन कट्टा घासून घेतलाय, स्टाईल घासून घेतली. आता मांडणी अटॅच करून घेते आणि सगळी भांडी मी लावून देते. बघा इथं माझी सगळी भांडी लावून झालेली आहे एकदम. इथं वापरायचीच भांडी लावते मी किचनच्या वरती, त्याच्यामुळं. तर छोटी मांडणी माझी एकदम साफ करून भांडे लावून झाली आहेत. तर माझी मांडणी कशी वाटते मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी चांगली मांडणी जोडून लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर माझी वापरायची भांडी असतात. मी माझं डेली रुटीन तुमच्या समोर शेअर करते. हॅलो नमस्कार, मी आता निघाली मार्केटला आणि चला तर मग आता मी निघाली बाहेर. ती व्हिडिओ पूर्ण बघा. घरातली सगळी कामावरून आता संध्याकाळची वेळ झाली. आता माझं बाहेर जरा काम होतं, त्यासाठी मी निघाले. व्हिडिओ पुढं कंटिन्यू बघा तर तुम्हाला समजेलच मी कुठे चालली. आता मी आलेली आहे मार्केटमध्ये. दक्षला पण क्लासमधून सुटणार होता, त्याला घेऊन मी मार्केटमध्ये जाणार होते. मुलांना किती काही असतं तर त्यांचं शाळेचं अभ्यासक्रमाचं काही ना काही पाहिजेच असतं. ते घेण्यासाठी मी कोळेश्वरीत आली होती मार्केटमध्ये. त्याला स्टेशनरीमधून बुकं घ्यायची होती काही. ते सामान घेतलं, भाजीपाला घेतला आणि मी घरी आली. आणि माझं दळण संपलेलं होतं तर मी बाजरीचं दळण करायला घेतलं आहे. बाजरीचं दळण चांगलं करून घेतलं आहे आणि डब्यात भरून चक्कीत दिलं आहे. बाजरीचं दळण मी तशी व्यवस्थित पहिली साफ करून ठेवते, पण करते वेळी पुन्हा मी साफ करून घेते. मग इथं बाजरी घेऊन मी व्यवस्थित चांगली चेक करून घेते, पाकडून घेते. माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लेडीजनी किती कामं केली तर कमीच पडतात. काही ना काही कामं करायचीच असतात. बघा इथं मी सगळं दळण करून घेते आणि डब्यात चक्कीत देते. दळण माझं सगळं करून झालेलं आहे. दळण मी डब्यात भरून ठेवले आणि सांडलेला कचरा सगळा जमा करून घेते. बघा इथं आमच्या मम्मीने सुपलीच्या आणि संध्याकाळची डेली रुटीन तुमच्या सोबत शेअर करते, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. 14-15 सेकंद दळण झालं तर मी भाजी आणली होती मार्केटमधून. ते आहे एवढ्याची शेंगा वाल. ते शेंगा इथं मी साफ करायला घेतले. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच पुन्हा दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ इथंच थांब.